फुलपाखराचं सुरवंट आहे, पण हे सुरवंट नसून टोल आहे. बघा टोल कसं उडलं, सेम टू सेम सुरवंट वाटत होतं, पण ते टोल आहे ते. हा बघा टोल, किती मोठं टोल आहे. हा बघा सेम हिरवा कलर पाण्याला मॅच झाला आहे बघा. आपण पाहू शकता टोल कशा प्रकारे आहे. हे बघा आमच्या विहिरीमध्ये लाल कमल आहेत आणि आपण मागच्या वेळेस त्या खाणीमध्ये बघितले ते भरपूर प्रमाणात आपण लावलेत. आणि बरोबर विहिरीच्या वर सुगरणीने कशा प्रकारे घरटे बनवलेत बघा. भरपूर घरटे होते. मग जो वारावादल झाला त्यात पडले, काही राहिलेत घरटे. नारळाला नारळ पण लागलेत. हा बघा हा दुसरा घरटा आहे. भरपूर घरटे आहेत. आणि ही बघा ही कमलाची फुलं आहेत, 2 3 5. बापरे एवढी मोठी चिंबोरी. ती बघ तिथे चिंबोरी बघ, ती मोठी आहे. बाबा बाबा बाबा, ह्या चिंबोऱ्या आम्ही छोटे छोटे पिल्लं शेतावरून पकडून आणून यात टाकली होती. तर आता किती मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या झाल्यात. ही बघा ही किती मोठी आहे, ही त्याहून मोठी आहे. बापरे, म्हणजे चिंबोरी पण आपण छोटे छोटे आणून जर विहिरीत टाकल्या तर अशा मोठ्या चिंबोरी पालन पण आपण करू शकतो आहे. हे बघा किती मोठ्या प्रमाणात चिंबोर. हे बघा ही एक तिसरी, 3 4 चिंबोऱ्या आहेत. 4 तर दिसतात, तर आत किती असतील. ही बघा किती मोठी आहे. बाळू किती आहेत रे? 3 4. ओके. हे बघा आम्ही विहिरीमध्ये तेलप्पा जातीचे मासे सोडलेले आहेत. 4 टाकले होते, तर आता भरपूर पिल्लं त्याची दिसायला लागलेली आहेत. आणि अजून काही महिन्यानंतर तर एवढे होतील. जबरदस्त वाढ असते यांची तेलप्पा जातीची. बघू आता कशा स्वच्छंद एकदम स्वच्छ पाण्यामध्ये फिरतात बघा मासे. हा बघा इथे मोठा शार्क मासे आम्ही टाकलेले 2 शार्क माशांनी उडी मारलेली आहे. काय रे पिकलंय का? नाही तर कच्चेच काढशील ना. आधी पिकलेत का बघ. हो थोडं पिवळं झालं ते. चालेल चल तेवढं.
केलीच्या शेंगा आहेत यांची भाजी केली जाते. हे आपल्या कोकणामध्ये सर्रास कुठेही प्रत्येक गावामध्ये भाजी लावली जाते. खूप छान भाजी लागते. हे बघा, ही 2 3 4 5 6 इकडे पण 2 आहेत, या इकडे 2 आहेत. हे बघा, खूप छान भाजी लागते. आणि त्याच्याच बाजूला शेंगांच्याच बाजूला आपण याची भाजी केल्याची झाडं लावलेली आहेत. हे बघा, जंगली केले आपण माथेरान ते पेपकिल्ला आहे त्याच्यावर आपल्याला बिया सापडल्या होत्या. त्या बिया आणून आपण बांधावर टाकल्या. त्याच्यात केलीची झाडं होऊन त्याला केली पण लागलेली आहेत. हे बघा, आणि हे केलीचं फूल आहे. आदिवासी लोक या केलीच्या फुलाची भाजी करतात. हे बघा, हे आपण पाहू शकतो. हे समोरचं फूल आहे, त्याची भाजी करतात. त्याची भाजी छान लागते. मी नाही खाल्ली अजून कधी, पण ऐकलं आहे बऱ्याचदा याची भाजी करतात. हे बघा, बरीचशी झाडं आम्ही बांधावर लावलेले आहे. हा एक छोटा आहे लाकडांच्यात. हा इथे एक छोटासा, हा त्याहून छोटा आहे, आणि हा एक मस्त मोठा आहे. अशी भरपूर झाडं आम्ही लागवड केलेली आहे, जंगली केली. काय रे, पेरू चोरता का? विचारले का त्यांना? चोर आहे पेरू चोर. हे पहा, एकदम छान गाव आहे आमचं, अगदी निसर्गाच्या सानिध्यात. आणि टेकडीवरून अगदी मनमोहक घरं दिसली जातात. कौलारू घरं आहेत, पत्राची घरं आहेत, स्लॅबची आहेत, बाजूला बिल्डिंग आहेत. गणपती बाप्पा मोरया. हा बघा, मंदिरावरून दिसणारा पाठीमागे सूर्यास्त होत आहे. आणि अगदी मनमोहक सूर्यास्त
कसा नजारा दिसतोय बघा. हा वरून दिसणारा मंदिर. हा छोटा चवाटेश्वर मंदिर. बघा सूर्यास्त होत आहे आता. सूर्यास्त अर्धा सूर्य नवरा नवरी डोंगराच्या आड गेलेला आहे. आणि काही एक महिन्यापूर्वी आपण ही व्हिडिओ बघितली होती. ही शेतं भातशेती होती. यात आता पूर्ण कापून झालेली आहेत आणि खाल्यामध्ये गेलेले आहेत. आणि या क्रिकेटच्या ग्राउंडवर गावातील तरुण क्रिकेट खेळताना दिसतात बघा. अच्छा, हा महाप्रसादासाठी किंवा काही कार्यक्रम करण्यासाठी 25x50चा मोठा हॉल बांधलेला आहे आपण. हे बघा छानपैकी देवी देवतांचे फोटो लावलेले आहेत. आपल्या गावातील आचारी ज्यांच्या हाताला अगदी मधुर चव आहे, आजपर्यंत एकही पंगत किंवा जेवण त्यांचे फेल गेलेलं नाही. एवढं जबरदस्त जेवण हे बनवतात. त्यांचे खूप खूप आभार. आणि आपल्या गावातील विकास भैर ही दानशूर व्यक्तिमत्व आहे. हे प्रत्येक चतुर्थीला प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला पाण्याची सोय करतात. आणि हे बघा गावातील प्रत्येक नागरिक गावातील प्रत्येक नागरिक दर्शन घेतल्यानंतर महाप्रसाद घेऊन उपवास सोडतो. आणि खूप श्रद्धा आहे. पाहू शकता किती लांब परत लाईन गेलेली आहे. आमच्या राजेश भाऊ, वसंत भाऊ सर्व गँग आलेली आहे. दर्शनाला खूप मोठी लाईन आहे. पाहू शकता तुम्ही लांब परत.
चला तर आपण आता घरी आलेलो आहे
मंदिरावरून. आणि आज आपल्या यूट्यूब चॅनलला महिना झालेला आहे पूर्ण. चतुर्थीच्या मुहूर्तावर आपण यूट्यूब चॅनल चालू केला होता. आणि नक्की बघत राहा, रोज आपले ब्लॉग बघत राहा नवीन नवीन. याच्या पुढं आपण किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाणार आहोत, त्याही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर आपल्या चॅनलचं नाव आहे नेचर ऑफ तलकोकण. तर जरूर रोज बघत राहा, सबस्क्राईब करा त्याला, म्हणजे रोज आपल्याला व्हिडिओ बघायला भेटतील रोज रोज. चला, जय महाराष्ट्र.